नागपुरातल्याच महाल परिसरात आजही तणाव पाहायला मिळतोय। पेट्रोल बॉम्ब, दगड, हत्यारं घेऊन आलेल्या जमावानं मोठ्या प्रमाणात जाळपोळ केल्याचा आरोप अगदी स्थानिकांनीच केलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाल परिसरामध्ये काल मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड झाली। या बाजूने पाहू शकतो की खरं तर मुख्य रस्त्यातून जेव्हा जमाव आतमध्ये आला होता त्या ठिकाणी कार रस्त्यावर उभी आहे, ती जाळण्यात आली होती। त्याचबरोबर या बुळीमध्ये काय अनेक गाड्या ज्या आहेत त्याची तोडफोड झालेली आहे। स्थानिक नागरिक इथं आहे, हे सगळे दृश्य त्यांनी पाहिलेले आहे डोळ्यासमोर। एक तणावपूर्ण भीतीची परिस्थिती होती। काय नेमकं घडलं, कोण आलं होतं असं वाटतं? मजमा होता, 400-500 लोकांचा मजमा आला एक साथ। त्यांनी दगड वगैरे सगळं सोबत होते, त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब सुद्धा होता। ती गाडी सुद्धा त्यांनी तशीच जाळली आहे। ती पेशणे म्हणून आहे, त्यांची गाडी आहे। त्यांची किती वेळात ती गाडी जाळली? म्हणजे सगळ्या तयारीने लोक आले होते? पूर्ण तयारी। किती लोकांचा जमा होता? काय परिस्थिती होती? काय शिवीगाळ करत होते? काय करत होते? तसंच शिवीगाळ तर चालूच होती ना त्यांची। तोंडाला काही बांधून होते? हो, दुपट्टे बांधून होते। ते धावत आले, 200-250 लोक होते इथला। इथे आम्ही आपल्या घरी गेलो, पण ते त्यांच्या हातामध्ये सगळ्या लाठ्या होत्या, दगड होते मोठे, काही असे बॉम्बसारखे होते छोटे, ते फेकले की असे फुटायचे ते, आणि कुऱ्हाड पण होते, सगळंच होतं त्यांच्यात। तर सगळं भीतीचं वातावरण आताही नाही आहे। खरं तर मुख्य रस्त्यांपासून हे अशाच गल्लीबोळांचा फायदा घेऊन काल जे होतं ते आंदोलक आणि समाजकंटकांचं जे होतं फावलं होतं, त्याचाच फायदा जो आहे तो घेताना दिसला। कुठंतरी हा नियोजित कट होता का, हेच आता पोलिसांना शोधावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।